नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक आणि खवय्यांना लुभवणारी रेसिपी आंबाड्याची भाजी। ही आंबाड्याची भाजी खास करून कोकणात आणि विदर्भात खूप लोकप्रिय आहे। आंबाडा हा जंगलात सापडणारा एक रानभाजीचा प्रकार आहे, ज्याची चव थोडी आंबटसर आणि तोंडाला लज्जतदार लागते। चला तर मग पाहूया ही भाजी बनवायची सोपी आणि पारंपरिक पद्धत। ही भाजी बनवण्यासाठी आपण घेतला आंबाड्याचा पाला, त्याच्यानंतर थोडी पालक आणि ही आहे गावरान शेपू। आता या सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकली एक वाटी तुरीची डाळ, त्याच्यानंतर अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ आणि आपल्याला घ्यायचे आता मुठभर शेंगदाणे। नंतर आपल्याला हे सर्व भाज्या एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे 4-5 हिरव्या मिरच्या तुकडे करून, त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचा एक टमाटा आणि पाणी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून कुकरला 4-5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या फुल गॅस करून आणि नंतर 3-4 शिट्ट्या या मध्यम गॅसवर भाजी शिजवून घ्यायची। हे पहा, भाजी शिजल्यानंतर अशा प्रकारे दिसेल। थोडं चम्मचने आपण त्याला ढवळून घ्यायचं आहे। थोडी डाळ ही चुरली गेली पाहिजे। त्याच्यानंतर एका कढईमध्ये आपण तेल टाकलंय। तेलमध्ये कुटलेलं लसूण हे छान लालसर होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर या तेलात टाकायचे आपल्याला जिरे, थोडी हळद पावडर, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे थोडा घरचा काळा मसाला किंवा गरम मसाला। छान हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं थोडं पाणी जेणेकरून जो मसाला आपण टाकला आहे तो छान शिजला जाईल। मसाला छान शिजल्यावर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जी भाजी शिजवली डाळ टाकून ती भाजी। त्याच्यानंतर नीट हलवून त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर गॅस थोडा मध्यम करून 3 ते 4 मिनटं आपल्याला ही भाजीला अशीच उकळ आणायची। अशा प्रकारे 15 ते 20 मिनिटात तुमची आंबाडीची भाजी तयार आहे। ही भाजी गरमागरम भाकरी किंवा भातासोबत एकदम अप्रतिम लागते। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।